पाथरी मतदारसंघातून आमदार राजेश विटेकर यांचा विजय झाला आहे। पाथरी मतदारसंघात 2009 पासून सुरू असलेल्या आमदार निवडीचा सिंगल टर्म पॅटर्न यावेळी मतदारांनी कायम ठेवला असून राजेश विटेकर हे मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत। पाथरी विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। यावेळी दिग्गजांनी आपले नशीब आजमावले। निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते। शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे झालेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या काही फेऱ्यांमधून ही लढत चौरंगी होणार असल्याचे जाणू लागले, परंतु पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतलेल्या महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर आहे यांनी एकतर्फी विजय खेचून आणत आमदार विटेकर यांना 30व्या फेरी अंती निर्णायक 83,767 मते मिळाली। महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित दिसताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर विजय जल्लोष सुरू केला। यानंतर पाथरी शहरातून आमदार राजेश विटेकर यांची मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली। मतदारसंघामध्ये जनतेच्या मनातील आमदार म्हणजे राजेश उत्तमराजू विटेकर हे प्रचंड मताने विजय झाले। सर्वप्रथम या मतदारसंघात सर्व जनतेचे मनपूर्वक मी त्यांचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच माझं मानवत शहर पुऱ्या मानवत शहराच्या जनतेचे मी मनापासून त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। शेवटी त्यांनी दाखवून दिलं की मानवतचा गडकिल्ला त्यांच्यामुळंच राखला गेला, त्यामुळं पुनश्च एकदा त्यांचे आभार मानतो। वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद आहे। कारण मला सांगा, ज्या व्यक्तीने आजच्या 10 वर्षापूर्वी लोकसभा लढवली, हार व्यक्त झाली, हार मानली, त्यानंतर सलग 5 वर्षे या जिल्ह्यासाठी त्यांना उमेदवारी जवळपास निश्चित आहे असं समजूनच 5 वर्षे सलग त्या माणसानं अहोरात्र जनतेची सेवा आणि जनतेच्या संपर्कात राहण्याचं काम केलं आणि ऐनवेळी 2 दिवस पूर्वी अगोदर सांगावं लागतं त्यांना की आपली उमेदवारी ही कट करून मित्रपक्षाला देण्यात आली। त्या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे की त्या व्यक्तिमत्वानं जर तर न करता, मनामध्ये कुठेही शंका कुशंका न ठेवता मित्रपक्षाच्या उमेदवारासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि जसं की आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांनी शब्द दिला या परभणीकरांना की येत्या 5-6 महिन्यामध्ये त्यांना मी विधान परिषदेवर आमदार करेन, त्यांनी हा शब्द खरा करून दाखवला। त्यामुळं त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जनतेला, जनतेमधला, जनतेचं ऐकणारा, जनतेची सेवा करणारा आमदार हवा होता। तो आज जनतेनं मतदान रूपी त्यांना मतदान देऊन आपल्या हिश्श्याचा आमदार त्यांनी खेचून आणला। त्यांनी विजय हा खऱ्या अर्थानं पाथरी मतदारसंघातील संपूर्ण लाडक्या बहिणीचा, लाडक्या भावांचा, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींचा आहे। सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। तसा जनतेचा आणि राजदाचा दोघाचा म्हणावं लागेल, कारण जनतेने ज्या पद्धतीनं त्यांना साथ दिली त्याच पद्धतीनं जनतेसाठी काम करण्याची 3 महिन्याच्या आत त्या व्यक्तिमत्वानं जनतेसाठी ते काय काम करू शकतात हे दाखवलं आणि नंतर जनतेला लक्षात आलं की यांना जनतेतूनच आमदार करावं लागतं, म्हणूनच जनता आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी केला। खूप मोठं कारण आहे, पण महायुती सरकारचं काम पण खूप चांगलं आहे। आज शेतकऱ्याच्या बाबतीत असतील, युवकांच्या बाबतीत असतील किंवा जे काही कारखानदार, जे आता अजितदादांनी, तुम्ही त्या दिवशी सभेला होता, अजितदादांनी सांगितलं की इथल्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन। एक विकासाचं विजन आणणारं सरकार जर कोण असेल तर ते महायुती सरकार आहे। विजन शिवाय कुठलंही काम होऊ शकत नाही, म्हणून विजन देणारं सरकार, दिशा आणि दाखवणारं सरकार, सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारं सरकार जे कोणतं आहे तर ते महायुती सरकार आहे। म्हणून महायुती सरकारचं मी मनापासून या ठिकाणी एक महिला, एक भगिनी आणि या राज्यातली एक महिला, ज्या महिलेला सक्षम तुम्ही केलं त्या महिलाची एक प्रतिनिधी म्हणून मी या महायुती सरकारचं आणि माझ्या नेत्याचं अजितदादांचं मनपूर्वक आभार मानते।